भामरागडमधील पार्लकोटा नदीच्या पुलावर पाणी। गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता। गेल्या 2 दिवसांपासून रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। तर गडचिरोली जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विविध तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली। पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी वातावरण ढगाळ असल्याने पावसाची शक्यता कायम आहे। दरम्यान भामरागड तालुका शहरात प्रवेश करण्यासाठी पर्लकोटा नदीवरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेला असून भामरागड तालुक्यातील 100हून अधिक गावांचा आणि इतर दक्षिण तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। परिसरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 22 विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। देसाईगंज तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्या खालोखाल कुरखेडा तालुक्यात 116.6 मिलीमीटर पाऊस झालाय। भामरागड जवळील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दरम्यान भंडारदरा जिल्ह्यात गोसे खुर्द प्रकल्पाचे 33 पैकी 27 दरवाजे उघडण्यात आले असून तेथून 3033 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे। तर तेलंगणा राज्यातील मेडीगड्डा बॅरेजमधून 10,576 क्युमेक पाणी सोडण्यात येत आहे। गोसे खुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग 5,000 क्युमेकने वाढणार असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे। तर हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अचानक पुराचा इशारा देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 घडामोडी गडचिरोली।